नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। रोलर खाली चिरडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृतदेह अर्धा तास घटनास्थळीच। महापालिकेत एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद नाकारले, नगरसेवकाचा उपमहापौर पदाला विरोध। ई-केवायसीला मुदतवाढ, चुकीच्या क्लिकमुळे 1500 रुपये बंद, अंगणवाडी सेविका मार्फत फेरत तपासणी। शिक्षकांकडून निवडणूक ड्युटीबाबत नाराजी, बोर्ड परीक्षाबाबत प्रशासनाचे स्पष्ट निर्देश। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाप्याला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा मान। शाळेच्या बसमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर चालकाचा अत्याचार, परिसरात संतापाची लाट। शस्त्राच्या धाकाने तरुणीची लूट, मोबाईल दागिनेवर रोख रक्कम पळवली। T20 विश्वचषक 2026 भारत फायनलमध्ये पोहोचणार का? माजी कर्णधाराची मोठी भविष्यवाणी। रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या आजारामध्ये होतो उपयोग? गोळीबार प्रकरणी 2 पिस्तूलसह तरुण अटकेत, पोलिसांची धडक कारवाई। प्रेम संबंधाच्या वादातून तरुणावर शस्त्राने हल्ला, 1 आरोपी अटकेत। आरसीबीच्या पहिल्या विजेतेपदावर महेंद्रसिंग धोनीचा मोठा विधान। पुणे ग्रँड टूर 2026 मुळे वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग वापरायचे आव्हान। सुभद्रा योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा। संच मान्यतेनंतर शिक्षक बदलल्या, 31 मे पूर्वी नियोजन पूर्ण करण्याचे आदेश। महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीची परीक्षा 25 जानेवारी रोजी। नवजात मधुमेहास कारणीभूत जनुकांचा शोध, संशोधनाला मोठे यश। सिलिकॉन ते पेरोव्स्काइट विषयावर AICTE अल्टा FDP यशस्वीरित्या संपन्न। अनधिकृत फ्लेक्सवर कार्यवाहीसाठी महापालिकेचे स्वतंत्र पथक कार्यरत। महापौरपद महिलांसाठी आरक्षित, सभागृह नेतेपदांसाठी राजकीय रस्सीखेच। निवृत्त बँक अधिकाऱ्यांना 63 लाखांचा ऑनलाईन गट्टा। सोलापूर धुळे महापालिकेवरील लूट प्रकरण उघडकीस, 2 आरोपी अटकेत। कौटुंबिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या। महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीची परीक्षा 25 जानेवारी रोजी। भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामन्यात सूर्यकुमार यादवचा नवा विक्रम। सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिरर।